नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम. हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर पार्टनरशिप या टॉपिक्सवरती तुम्हाला मी काही सम्स दाखवणार आहे. तुम्हाला माहिती असेल की मागच्या सिरीजमध्ये मी प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, ॲलिगेशन मिक्सचर्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी टॉपिक वाईज सम्स दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला रेल्वे, बँक, स्टाफ सिलेक्शन्स, MPSCला ते कामाला यायला लागतील. आता हा जो टॉपिक्स आहेत हे जे तुम्हाला दाखवण्याचं कारण असं आहे की असं नाही की तुम्ही प्रिपरेशन करत नाही, पण मात्र कुठल्या टाईपचे सम्स येतात आणि बेसिकली त्यांना आपण कसं अप्रोच करू शकतो, आपलं स्पीड कसं पाहिजे. कारण प्रत्येक एक्झामिनेशनला त्या सम्सची व्हॅल्यू वेगळं असतं. जेव्हा बँकिंग एक्झामिनेशनला तुम्ही बसता तेव्हा तुम्हाला स्पीड अँड ॲक्युरसी तुमची चेक होते. स्टाफ सिलेक्शनमध्ये थोडासा वेळ मिळतो. रेल्वेमध्ये तुम्हाला जे सम्स येतात ते अर्थमॅटिक लेवलचे सम्स असतात आणि म्हणून या सम्समध्ये, या कॉम्पिटिशनमध्ये हे जे टॉपिक्स आहेत ते सर्व एक्झाम्सला तुम्हाला कॉमन आहेत. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया ह्याच्यामध्ये कसं आहे ते. हा सम जो आहे द रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ टू पार्टनर्स इज 11:12. ओके, अँड द रेशिओ ऑफ द प्रॉफिट इज 2:3. आता इथे दोन टाईप दिले तुम्हाला. इथे एक मग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हटलेलं आहे आणि प्रॉफिट म्हटलेलं आहे. ओके, हा रेशो प्रॉफिटचा आहे, हा इन्व्हेस्टमेंटचा आहे. इफ ए इन्व्हेस्टेड द मनी फॉर 8 months, जर एनी 8 महिन्यासाठी पैसे इन्व्हेस्ट केले, फाइंड फॉर हाऊ मच मनी बी इन्व्हेस्टेड अमाऊंट. म्हणजे एनी फक्त 8 महिने इन्व्हेस्ट केले आणि बी हा पूर्ण वर्षातून इन्व्हेस्टमेंट होतं. पण फक्त आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, हा फॉर्म्युला तुम्ही जर बघितलं तर या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला समजेल. आता इथे TA लिहिलेला आहे, हा आपला TA रेशिओ ऑफ प्रॉफिट्स, म्हणजे हा TA इज इक्वल टू कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे TB म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट घेतलं आहे, आणि इंटू RT म्हणजे रेशिओ ऑफ टाईम, त्याला आपण शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. तर आता तुम्ही या फॉर्म्युलाप्रमाणे जर तुम्ही हे काढायचं म्हटलं, तुम्हाला ह्या सम्सचं कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं, तर आपण याच्यामध्ये RT इज इक्वल टू TA अपॉन TB असं लिहू शकतो, म्हणजे रेशिओ ऑफ प्रॉफिट डिवाइडेड बाय रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता इथे तुम्हाला दिलेली व्हॅल्यू बघा, रेशिओ ऑफ प्रॉफिट किती दिलं आहे, 2:3 हा रेशिओ दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंटचं किती दिलं आहे, द रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट इज 11:12. म्हणजे रेशिओ प्रपोर्शन तुम्ही जर लिहिलं ते तर हे असं होईल 2/3 इंटू 12/11, कारण ते इन्व्हर्स होणार. बरोबर आहे. आता या सम्समध्ये तुम्ही जेव्हा हे सम्स सॉल्व करता त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय 3 1 जा 3 4 जा, म्हणजे तुम्हाला जी व्हॅल्यू आलेली आहे इथे ती अशी आहे 8/11 ही व्हॅल्यू, म्हणजे तुम्हाला 4 2 8 आणि 11. आता तुम्हाला काय दिलं आहे की इफ ए इन्व्हेस्टेड अमाऊंट फॉर 8 months, फाइंड हाऊ मच टाईम द बी इन्व्हेस्टेड. आता बीचं इन्व्हेस्टमेंट जर काढत असेल तर हा रेशिओ तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागेल. हा रेशिओ कसा होईल, जर इन्व्हेस्ट केला तर तुम्ही 11/8 इंटू 8 monthsला इन्व्हेस्ट केलं, म्हणजे रेशो तुम्हाला इन्व्हर्स होईल. आता तिथे तुम्ही जर 8 कॅन्सल केले तर तुम्हाला फक्त राहणार 11 months, आणि तुमचा हा जो आन्सर आहे 11 monthsमध्ये येईल. आता इथे तुम्ही काय केलं, नक्की हा फॉर्म्युला यूज केलं. हा फॉर्म्युलामध्ये TA TB हा रेशो ऑफ प्रॉफिट्स आहे, रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, इज इक्वल टू 2/3 इंटू इन्व्हर्स प्रपोर्शन 12/11. जर तुम्ही बघितलं तर 8/11 झालं आहे. पण तुम्हाला काय विचारलं आहे, इफ ए इन्व्हेस्टेड अमाऊंट फॉर 8 months, फाइंड हाऊ मच बी इन्व्हेस्टेड अमाऊंट. आता रेशो तुम्हाला मिळालेला आहे, तर बीचा काढायचा आहे, तर डायरेक्टली तुम्ही 11/8 इंटू 8 months केलं तर तुम्हाला डायरेक्टली 11 months येईल, आणि तुम्हाला डायरेक्टली हा आन्सर 11 months आलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये सिम्पली तुम्ही जर तुम्ही अर्ध्या सेकंडमध्ये करा, 1 मिनिटामध्ये करा, किंवा 10 सेकंदात करा, जितकं तुम्ही ग्रास्पिंग लवकर होईल तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचं इट इज, आणि त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. इथे सममध्ये an amount of money invested is to be divided in P, Q and R in the ratio 5:11:23. P Q आणि R याची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे किती 5 11 आणि
23. Is the difference between the total share of P and Q and R share is 2800. What is the difference between Q and R? म्हणजे P, Q and R म्हणजे डिफरन्स बिटवीन दिस टोटल शेअर. मग टोटल शेअर किती दिलं आहे, ह्यांचा जो डिफरन्स आहे टोटल किती आहे, हे सगळे टोटल्स आहेत है ना. अँड आर शेअर इज 2800. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्यू आर शेअर. आता इथे टोटल शेअर आपला आरचा काय व्हॅल्यू किती आहे 23. म्हणजे आपण याला 23x. ओके. पी एन क्यू अँड आर शेअर इज दिस. म्हणजे डिफरन्स बिटवीन टोटल शेअर ऑफ पी एन क्यू अँड आर शेअर. आता पी एन क्यू याचा जो शेअर आहे टोटली जर आपण हे लिहिलं 23x मायनस डिफरन्स बिटवीन दिस म्हणजे हा डिफरन्स म्हणजे मायनस. ओके. कुठला आहे हा पी एन क्यू म्हणजे 5x प्लस 11x इज इक्वल टू 2800. आता याच्यामध्ये तुम्ही बघा की याच्यामध्ये काय केलं आहे 23x हे केलेले आहे मायनस डिफरन्स ऑफ पी एन क्यू म्हणजे क्यू एन आर शेअर. तो क्यू एन आर कुठले आहेत हे दोन आहेत 5 प्लस एक्स ज्या दोघांचा डिफरन्स म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामधला डिफरन्स 2800 आहे. तर आपल्याला सिम्पली काय मिळणार 23x वजा हे 16x इज इक्वल टू 2800 आणि 7x इज इक्वल टू 2800. therefore x इज इक्वल टू किती आले 400. म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 400 मिळालेली आहे. पण तुम्हाला विचारलं आहे काय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्यू अँड आर शेअर. आता ह्याच्यामध्ये द अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड आता हे जे तुम्ही काढलेले आहेत तर तुम्हाला फक्त काढायचं आहे की तुम्हाला यांच्या डिफरन्स किती आहे. तर तुम्हाला फक्त हे बघायचं आहे की याची जी डिफरन्स आहे म्हणजे क्यू अँड आरचा डिफरन्स किती आहे. क्यू अँड आरचा डिफरन्स किती येणार आर आणि क्यू 23 वजा 11 म्हणजे किती ना 12x म्हणजे 12 गुणिले 400 केले तुम्ही तुमची व्हॅल्यू किती येणार 4800 व्हॅल्यू आली. मग तुम्ही जेव्हा एक्सची व्हॅल्यू काढली तर तुम्हाला लिहिलं आहे की पी क्यू अँड आर म्हणजे याच होतं पी अँड क्यू म्हणजे ह्या दोघांचं पी अँड क्यू टुगेदर म्हणजे हे पी अँड क्यू टुगेदर पी आणि क्यू आणि आर आर म्हणजे ही फक्त सिंगल व्हॅल्यू ह्यांचा डिफरन्स किती 2800. मग एक्सची व्हॅल्यू किती आली दिस. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्यू अँड आर शेअर. आता डिफरन्स बिटवीन क्यू अँड आर शेअर म्हणजे किती क्यू आणि आर. क्यू आणि आर कुठला क्यू आणि आर 23 वजा 11 किती आले 12 म्हणजे 12x. तर 12 गुणिले 400 किती देणार 4800. म्हणजे ते सिम्पली काय होतं की आपण सम करत असताना आपण ह्यांचा डिफरन्स काढत असताना आपल्याला सम्स व्यवस्थित समजला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण समचं कॅल्क्युलेशन करतो. तर इथे तुम्हाला फायनल विचारलं डिफरन्स बिटवीन क्यू अँड आर. तर हे लक्षात घ्या क्यू अँड आरचा डिफरन्स आरची व्हॅल्यू मोठी आहे. मग 23 मधून 11 गेले 12 आले आणि एक्सची व्हॅल्यू तुम्हाला इथे ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 400 मिळाले. बरं हा कसा आला हा जो पी एन क्यू म्हणजे पी एन क्यू अँड आर शेअर. तर आर म्हणजे ही व्हॅल्यू तुमची आहे आणि पी एन क्यू म्हणजे ह्यांचा डिफरन्स ह्यांच्यामधला वजा. तर मायनस केल्यानंतर काय ना 23 मधून हे ॲड करायला लागणार कारण हे अँड आहे आणि हे डिफरन्स काढायचं आहे त्यामुळे 2800चा डिफरन्स आहे. तर आपण एक्सची व्हॅल्यू किती आली 400 आणि 12x किती आलं 4800. तर दुसऱ्या टाईपचा सम होता. तिसऱ्या सममध्ये 64 is divided between A, B and C such that 8 times A share is equal to 12 times B share and also equal to 6 times C share. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कसं आहे बघा A, B आणि C याच्यामध्ये काय झालं आहे डिफरन्स इज 64. ओके. आता इथे तुम्ही रिझन कसं लिहिलं बघा की such that 8 times of A share is equal to 12 times of B share. म्हणजे 8 times of A share is equal to 20 times of B share and also equal to 6 times of C share. ओके. आता जर तुम्ही सोडवला गेलात तर यांचा लसावी किती येईल सगळ्यांची जर डिफरन्स काढायचा 24 म्हणजे याचं काय येणार 8A अपॉन 24 12B अपॉन 24 आणि 6C अपॉन 24. जर केलं तर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला डिव्हिजन सिम्पल आहे याच्यामध्ये
8 1 जा 8 3 जा 12 1 जा 12 2 जा 6 1 जा 6 4 जा, म्हणजे यांची जी व्हॅल्यू आहे ए बी सी ह्याचा डिफरन्स किती येणार, शेअर किती येणार, रेशो 3:4. ओके. आता काय विचार तुम्हाला इथे, इफ ए इज 12 टाइम्स बी शेअर अँड 12 टाइम्स हाऊ मच डिड बी गेट. आता हा सिम्पल आहे, हाऊ मच डिड बी गेट म्हणजे हा बीची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. आता बीची व्हॅल्यू फाइंड करता काय करणार तुम्ही, बी किती आहे तुमचं इथे बघा, हा किती आहे 2. ओके. डिवायडेड बाय टोटल 3 + 2 + 4 9 इंटू. ओके. तुमची व्हॅल्यू किती आहे इथे, टोटल डिव्हिजन किती आहे 864. हे 864 तिघांमध्ये डिव्हिजन झालेलं आहे. पण तुम्हाला बीचा फाइंड करता, बीचा रेशो 2 लिहिलं, हा रेशो प्रपोर्शनचा रूल प्रमाणे 3 + 2 + 4 तर टोटल 9 आलं. आता तुम्ही डिवाइड करा, डिवाइड केल्यानंतर तुमची जी व्हॅल्यू होईल त्याप्रमाणे तुम्ही ते कॅल्क्युलेशन तुमचं होईल. सो इथे 9 9 जा 81 आला. ओके. 5 9 6 जा 54. राहिले किती, 2 × 96. 2 × 96 तुम्ही केलेत तर उत्तर किती येणार बीचं, बीचा शेअर किती येणार, बीचा वाटा 192. हे तुम्हाला हा मिळालेला आहे. ते तुम्ही बघा परत ए बी सी याप्रमाणे ए 8 टाइम्स इज इक्वल 12 टाइम्स इक्वल टू 6 टाइम्स त्याप्रमाणे दिलेलं आहे. इज 8 टाइम्स ए शेअर्स इक्वल टू 12 टाइम्स बी शेअर 12 बी अँड इज इक्वल टू 6 टाइम्स सी शेअर. तर इथं तुम्ही ह्या 24 ज्या एल सी एमच्या रूलप्रमाणे हा 24 आलेले आहेत, कारण 24नी 6नी पण भाग जातो, 12नी पण जातो, 8नी पण जातो, म्हणून 24 लसावी काढली. म्हणजे रेशो किती आला 3:4, म्हणजे रेशो 3:4. आणि त्याप्रमाणे बीचा शेअर विचारला, बी इज 2 3 + 2 + 4 9 इंटू 864, म्हणजे तुमचं डायरेक्टली उत्तर 192. आता हे जेव्हा आपण ह्या मेथडने आपण उत्तर काढतो म्हणजे आपण शॉर्ट ट्रिक्स मेथड्स यूज करतोय. मात्र हे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन यासाठी देतोय की तुम्हाला समजायला की नक्की हा आन्सर आला कसं. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही हे करत असताना त्याचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे, त्याला माहिती आहे की 24 LCM येईल, म्हणजे ते डायरेक्टली रेशो 3 2 आणि 4 येईल, कारण 24नी भाग जाणार आणि मग 2 भागिले 9 इंटू 864. बस एवढंच कॅल्क्युलेशन आहे आणि कॅल्क्युलेशन झालं की तुमचं उत्तर 192. म्हणजे एवढंच फक्त तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं आहे. त्यानंतर ए बी अँड सी started a business with their investment in the ratio 1:4. After 6 months, A increased his capital by 50% and B invested twice the amount as before, while C withdraw of his own investment. The ratio of their profits at the end of the year. आता तिघांचा आपला रेशो विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं A, B and C started business with the investment in the ratio, म्हणजे आपण जर तिघांचं इन्व्हेस्टमेंट बघितलं तर किती इन्व्हेस्टमेंट आहे 1 2 4 हा इन्व्हेस्टमेंट आहे. आता ए इन्क्रीजेस कॅपिटल 50%, म्हणजे आपण हा आता असं पण करू शकतो, याला एक्स एक्स एक्स. आता इन्व्हेस्टेड, आता इथे ट्वाइस द इन्व्हेस्टमेंट आफ्टर 6 मंथ, म्हणजे 6 महिने पर्यंत एकत्र होते. म्हणजे याचा आता आफ्टर 6 मंथ ए इन्क्रीजेस कॅपिटल बाय 50%, म्हणजे एनी 50% कॅपिटल वाढवलं, बी इन्व्हेस्टेड ट्वाइस द अमाऊंट, बीनी दुप्पट केलं आणि सीनी काय केलं त्याचं तो इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये विड्रॉ केलं. इन्व्हेस्टमेंट किती 4. आता याच्यामध्ये बघा एक्स इंटू 6 प्लस. ओके. आता याच्यामध्ये काय की इन्व्हेस्टेड कॅपिटल आणि आफ्टर 6 मंथ ए इन्क्रीज हिज कॅपिटल 50%, म्हणजे ह्याचा एक्स हा कॅपिटल आहे 50% वाढला म्हणजे 1/2 जास्त आला, 50% म्हणजे 0.5 बरोबर आहे. मग होणार किती 3/2x, म्हणजे झालं किती हा 3/2x इंटू ह्यानी आता पुढचे 6 महिने त्यांनी 3/2 म्हणजे 50% कॅपिटल, म्हणजे पहिले 6 महिने त्यांनी x रुपीज आणले, पुढचे 6 महिने त्यांनी 50% वाढवले, म्हणजे एक्सचं 1.5 झालं आहे थोडक्यात. ओके. आता पुढे नेक्स्ट काय म्हणतात
बी इन्व्हेस्टेड ट्वाइस द अमाऊंट ॲज बिफोर, म्हणजे बीची बिफोर किती होती 2x, म्हणजे 6 महिन्यासाठी 2x होती, पण नंतर काय झालं 2x केली म्हणजे त्यांनी 4x केली, पुढचे 6 महिने त्यांनी 4x केले. ओके, आता हा झाला ए, हा झाला बी, आता सी काय म्हणताय की सीनी काय केलं की त्याची अमाऊंट किती होती 4x, म्हणजे इनिशियली 4x इंटू 6 त्याची इन्व्हेस्टमेंट होती, पण पुढे त्यांनी किती केलं सी विथड्रॉ ऑफ हिज ओन इन्व्हेस्टमेंट. तर यांनी म्हणजे बी इन्व्हेस्टेड ट्वाइस द अमाऊंट ॲज बिफोर वाईल सी विथड्रॉ ऑफ हिज ओन इन्व्हेस्टमेंट द रेशिओ ऑफ द प्रॉफिट्स, सी विथड्रॉ 1/4 ऑफ हिज ओन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे हा प्रॉब्लेम असा आहे 1/4 ऑफ हिज ओन इन्व्हेस्टमेंट. इथे फक्त करेक्शन करा, सी विथड्रॉ 1/4 ऑफ हिज ओन इन्व्हेस्टमेंट, द रेशिओ ऑफ द प्रॉफिट्स ॲट द एंड ऑफ द इयर इज हाऊ मच. आता 1/4 त्यांनी विथड्रॉ केली म्हणजे त्याचे 4x होते आधी. ओके, मग त्यांनी 1/4 इन्व्हेस्ट केली, विथड्रॉ केले, पण राहिले किती त्याचे हे एक्स, म्हणजे 3x राहिले त्याचे, कारण 4x मधून x त्यांनी वजा केले. सो पहिल्यांदा सीचं 4x होते, त्याच्यामधून त्यांनी 1/4 आपले विथड्रॉ केले, 1/4 अमाऊंट विथड्रॉ केले, म्हणजे 4 रुपयामधून परत 1/4 म्हणजे म्हटलं तर त्यांनी काय केलं की 1 रुपया विथड्रॉ केलं, 1 रुपया विथड्रॉ केलं म्हणजे 1/4 म्हणजे 1 रुपया, 4 रुपयाचे. आता राहिले किती 3 रुपये. सो एक्झाम्पल देतोय तर 3x राहिले त्याचे. तर आता इथे 3x इंटू 6 म्हणजे उरलेले 6 महिने असं आहे. आता आपल्याला सिम्पल आहे, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे की ॲड करायचं आहे. आता इथे बघा हे काय 6x आहे प्लस 2 3 जा किती येणार ते हा 9x येणार. ओके, इथे किती आहेत हे 12x आहेत प्लस हे किती आहेत 6 4 जा 24x, टोटल किती येणार 36x. इथे किती आहेत हे 24x प्लस किती आहेत हे 18x, आता टोटल किती येणार 42x. म्हणजे आता आपण जर रेशो केला तर हा किती येणार 15x, तो किती येणार 36x, आणि हा किती आला 42x. आणि जर आपण याला फर्दर आपण जर डिवाइड केलं, फर्दर जर आपण 3 डिवाइड केलं तर हा आला 5, हा आला 12 आणि हा आला 14, म्हणजे रेशो किती आला 5 12 14, म्हणजे तुमचा आन्सर हा आला. परत तुम्हाला मी नीट एक्सप्लेन करतो बघा. तुम्ही ABC ए इन्व्हेस्टेड म्हणजे हा रेशो 1:4 हा वरून भेटलेला आहे. यामध्ये ए जे आहे त्यांनी काय केलं आहे ए इन्व्हेस्टेड 6 मंथ्ससाठी इन्व्हेस्ट केलं आहे, आणि एनी 6 मंथसाठी इन्व्हेस्ट केलं आहे, आणि त्यांनी काय केलं आहे इन्क्रीज द कॅपिटल 50%. 50% म्हणजे 1चं 1.5 केलं म्हणजे 3/2, म्हणजे त्यांनी पुढचे 6 महिने 50% वाढवले. इथे बीनी काय केलं आहे की पहिलं इन्व्हेस्टमेंट 2x होतं, म्हणजे 6 महिन्यापर्यंत 2x होतं, पुढे त्यांनी दुप्पट केले म्हणजे 2चे 4 केले, सो 4x इंटू 6 झाले. पण पुढचे 6 महिने म्हणजे 12 महिने असतात, त्यातले 6 महिने पहिले 6 महिने नंतर. सी होतं इथे मी तुम्हाला थोडंसं करेक्शन करतो, सी विथड्रॉ 1/4 ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे सी विथड्रॉ 1/4 म्हणजे काय झालं 4x इंटू 6, तर त्यांनी 1/4 इन्व्हेस्टमेंट काढली, म्हणजे 4 रुपयामधला 1 रुपया काढला, उरले किती 3 रुपये. 1/4 म्हणजे 4 इंटू 1/4 म्हणजे आले किती 1. सो आपण 4 मधून 1 काढला असं समजूया, राहिले की 3, तो 4x इंटू 6, पुढचे 6 महिने त्यांनी 3x इंटू 6 केलं. आता टोटल जर कॅल्क्युलेशन केलं इकडे, इथे तुम्ही बघा 6 6 9x 15x आले, इथे आले 36x, यांचे टोटल यांचे आले 42, म्हणजे 15 36 आणि 42 x सगळं गेले. 3 5 15, 3 12 36 आणि 3 14 म्हणजे किती 42, आणि मग आपला आन्सर 5 12 14. आता आपण जे सम्स तुम्हाला सगळे दाखवले, मी 4 सम्स इथे दाखवलेले आहेत जे इम्पॉर्टंट सम्स आहेत, नंतर पुढे अजून दाखवेन. तर हे सम्स पार्टनरशिपचे सम्स होते आणि इम्पॉर्टंट सम्स होते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. मला असं वाटतं की या सिरीजप्रमाणे आपण चाललो आहे ते बरोबर चाललो आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये अशा टाईपच्या सम्स जास्तीत जास्त आपण केले तर मला असं वाटतं याचा बेनिफिट आपल्याला चांगल्या प्रकारे होईल. तर मित्रांनो, आज हा टॉपिक मी इथे घेतलेला आहे, त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला समजत असेल की आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला पुढचे कुठले टॉपिक्स हवे असतील शॉर्ट ट्रिक तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला मी
सगळे दाखवेल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. नेक्स्ट टॉपिकवरती परत आपण येऊन भेटूया. थँक्यू व्हेरी मच.